समुद्र पर्यंताया एक राणी तदपेश
श्लोको विहितो मरुता परिवेष्टारो मरुतस्यावसन्नगहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो श्रीदत्तात्रेय प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो श्रीदत्तात्रेय प्रचोदयात् अत्रिनन्दनाय अनुसूयाय पुत्राय श्री परमेश्वर दत्तात्रेय प्रचोदयात्। नैवेद्य तुम्ही दत्ताचा येतो तिथं 3 वेळा पाणी फिरवावं। प्राणा स्वाहा स्वाहा समाना स्वाहा पाना स्वाहा उदाना स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। हस्त प्रक्षालन मुख प्रक्षालन धरून पाणी नैवेद्य पाणी खाली सोडून द्या। देवाला ताट उचला नैवेद्य दाखवा प्रसाद ग्रहण करा म्हणून प्रार्थना करा। पादुकांत दाखवा प्रसाद ग्रहण करा म्हणून प्रार्थना करा ठेवा खाली। शिडजी हे हजार ब्रह्मा गुरु विष्णू हा मंत्र सगळ्यांनी गोड आवाजामध्ये माझ्या बरोबर म्हणायचा आहे। हात जोडा सगळे सुरू करा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। सगळ्यांचा आवाज एका इथं बसण्याचा। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा
भगवान की, संत कुर्मदास महाराज की, अवधूत चिंतना। अन्नदाता सुखी भव, अन्नदाता सुखी भव, अन्नदाता सदैव सर्वकाळ सुखी भव। आजचे अन्नदाते वाढतात ना, सेवा करतात ना। आपल्यालाही जर अशी अन्नदान सेवा करायची असेल तर आपण अन्नदान सेवेमध्ये सहभाग घेऊ शकता। वाढदिवस, पुण्यतिथी, लग्नाचा वाढदिवस, मुलांचा वाढदिवस, अशा पद्धतीची अन्नदान सेवा 7,500 रुपये खर्च येतो। आपल्याला जर त्याचं जमत नसेल, तांदूळ, तेल, काय जर बाकी डाळी वगैरे देऊ शकत असाल तरी अन्नदानामध्ये आपण आपला कुणाला बंधन नाही, आपण ही सेवा अशीच देऊ शकता। सुरू करा। विनंती आहे, ही एक शिष्य टाकू दिला जात नाही। तुमच्या घरी तुम्ही मोठं कुठे कुणाचं काय असं देणं घेणं अजिबात नाही। एक ताटात शीत वाया जाणार नाही, उभारून खायला लावलं जातं। माझ्या इथं आल्यानंतर माझेच नियम पाळायचे, मी काय बाकीचं देणं घेणं नाही। नंबर प्रमाणे भेटतील, नंबरच्या व्यतिरिक्त प्रसाद मागून घ्या, भरपूर घ्या। अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, दत्तगुरूंचा प्रसाद आहे। अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि वायपट जाऊ नये, एक शिटही वाया जाऊ नये। ताट चेक कोण करणार दादा? ताट चेक करायचे, कोणाची काय टाकायची मागची नाही ना। कोणी असं ताट आपापली जागेनंतर त्या टाकीला धुतील, स्वच्छ ताटं धुतील आणि जागेवर आणून तिथं ठेवतील। एकच दिवस त्या जागेवर ठेवायचं। एक दिवस अन्नदान केलं आपण भरपूर घ्या, प्रसाद मागून घ्या। ज्या छोट्या छोट्या मुलांनी सुद्धा इथे शाळेतली मुलं आवर्जून प्रत्येक वेळेला येतात बरं का। छोटे छोटे मुलं येतात।